इंडियाचा ओडीआय कॅप्टन रोहित शर्मा परत स्पॉटलाइटमध्ये का आला? काही मंथचं स्पेक्युलेशन नंतर हिटमॅनने एक सोशल मीडिया पोस्टने सगळ्या रिटायरमेंट रूमर्सला फुल स्टॉप लावलं. पण रोहित शर्मा स्पॉटलाइटमध्ये का आला आणि काय होती त्याची सोशल मीडिया पोस्ट, चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहित शर्मा इंडियाचा स्टार बॅटर आणि ओडीआय कॅप्टन ने परत ट्रेनिंग सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 3 मॅच ओडीआय सिरीज साठी जी ऑक्टोबर 19 ला स्टार्ट होणार आहे. फॅन्सने त्याला ऍक्शन मध्ये पाहिलं. पहिले फुल ट्रेनिंग मोड मध्ये नेट्स मध्ये प्रॅक्टिस करताना आणि नंतर पॅड अप होऊन बॅटिंग प्रॅक्टिस साठी रेडी होताना. हे सगळं एक मोठ्या अनसर्टिनिटी नंतर आलं आहे. इंग्लंड टूर आधी रोहितने मे 2025 मध्ये टेस्ट क्रिकेट मधून रिटायरमेंट घेतली होती. पहिले आयसीसी WTC 2025-27 सायकल मधून आणि मग T20Is मधून पण स्टेप ओव्हर केलं होतं. तर सगळ्यांना प्रश्न होता की त्याचा ओडीआय फ्युचर नक्की काय असेल. पण त्याच्या पोस्टने एक गोष्ट एकदम क्लिअर केली की रोहित शर्मा इज नॉट डन येट. रोहितचा ओडीआय करिअर लेजेंडरी आहे. 273 मॅचेस मध्ये 11,168 रन्स, 32 सेंचुरीज, 58 फिफ्टीज आणि स्ट्राइक रेट 92.80 चा. त्याला इंडियाचा 4th हायेस्ट ओडीआय रन स्कोरर मानलं जातं आणि वर्ल्ड मध्ये पण फियर्ड ओपनर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा रेकॉर्ड फिनॉमिनल आहे. 30 मॅचेस मध्ये 1,328 रन्स, एव्हरेज 53.12, 5 सेंचुरीज, 4 फिफ्टीज आणि बेस्ट स्कोर 171 नॉट आउटचा. टेस्ट रिटायरमेंट नंतर आता फुल फोकस ओडीआयज वर आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट रोहित रेडी आहे इंडियाच्या लिमिटेड ओव्हर्स अटॅक लीड करायला. विराट कोहली सोबत त्याचा एक्सपिरियन्स, लीडरशिप आणि एक्सप्लोसिव्ह बॅटिंग इंडियासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे फक्त सिरीज साठी नाही, रोहित 2027 क्रिकेट वर्ल्ड कप पण टार्गेट करत आहे. 38 वर्षाच्या वयात पण त्याचा प्लॅन आहे हाय लेवल क्रिकेट खेळायचा, इव्हन त्याच्या 40th बर्थडे नंतर सुद्धा. त्याचा अग्रेसिव्ह स्टाईल, काम टेम्परमेंट आणि अनमॅच कन्सिस्टन्सी इंडियाचा नेक्स्ट वर्ल्ड कप गोल साठी सेंटर आहे. रोहित शर्माने दाखवलं की लेजेंड्स रिटायर होत नाही, दे जस्ट इव्हॉल्व. हिटमॅन परत ऍक्शन मध्ये आला आहे आणि इंडियन क्रिकेट फॅन्स साठी ही खूप एक्साइटिंग न्यूज आहे. तुम्ही किती एक्साइटेड आहात हिटमॅनला खेळताना बघायला हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.